नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडनं विविध देशांवरती टॅरिफ्स हे लादण्यात आलेत। भारतावरती 26% टॅरिफ लादण्यात आलं असून त्याची अंमलबजावणी 9 एप्रिलपासून सुरू होणार आहे। याच दरम्यान शेअर मार्केट कोसळल्यानं गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालंय। पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क देखील वाढवण्यात आल्यानं त्याचेही दर महागले होते। त्यानंतर सिलेंडरच्या दरामध्ये 50 रुपयांची वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। आता मुंबईमध्ये पीएनजी आणि सीएनजीचे दर देखील वाढणार आहेत। महानगर गॅस लिमिटेडनं दरवाढ करण्याचा निर्णय घेतलाय। डोमेस्टिक गॅसच्या एक्सचेंज रेटमध्ये वाढ झाल्यानं महानगर गॅस लिमिटेडकडनं पीएनजी आणि सीएनजीच्या दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। पीएनजीचे दर हे 1 रुपयांनी तर सीएनजीचे दर हे 1 रुपया 50 पैसे प्रति किलोनं वाढवण्याचा निर्णय झालेला आहे। मुंबईमध्ये हा निर्णय 8 एप्रिलच्या आणि 9 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे। महानगर गॅस लिमिटेडने बदललेल्या दरानुसार पीएनजीसाठी 49 रुपये प्रति किलो तर सीएनजीचे दर हे वाढवण्यात आले असून ते 79 रुपये 50 पैसे असतील। सीएनजीचे दर हे प्रति किलोसाठी आहेत। महानगर गॅसने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या सध्याच्या दरांच्या तुलनेमध्ये सीएनजी अनुक्रमे 47% आणि 12% स्वस्त आहे। महानगर गॅसच्या ग्राहकांनी बिल भरण्याचं आवाहन देखील केलेलं आहे। पेट्रोल डिझेलच्या दरवाढीनंतर आणि गॅस सिलेंडरचे दर वाढल्यानंतर मुंबईकरांना हा अजून एक धक्का बसलेला आहे। महानगर गॅस लिमिटेडनं सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ केली आहे, त्यामुळे मुंबईतील प्रवास देखील आता महाग होण्याची दाट शक्यता आहे। महानगर गॅस लिमिटेडच्या निर्णयानंतर रात्री 12 वाजल्यापासून नव्या दरानं सीएनजी आणि पीएनजी ग्राहकांना खरेदी करावा लागेल। नव्या दरानं सीएनजीची विक्री केली जाईल। 1 किलोग्राम सीएनजी हा 79 रुपये 50 पैशाला मिळणार आहे, तर पाईपलाईनद्वारे दिल्या जाणाऱ्या गॅसचा दर हा 49 रुपये प्रति युनिट असेल। याबाबतची माहिती MNGL कडनं देण्यात आलेली आहे। तर मग अशा पद्धतीनं MR रिजनमध्ये मोठ्या संख्येनं रिक्षा, टॅक्सी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील वाहनं ही सीएनजीवरती चालतात। त्यामुळे सीएनजीच्या दरामध्ये वाढ झाल्यानंतर रिक्षा भाडं देखील वाढवण्यात यावं अशी मागणी केली जाऊ शकते। दरम्यान महानगर गॅसच्या वतीनं लोकांना सांगण्यात आले की ते स्वच्छ आणि पर्यावरणातील चांगले बदल याचा वापर करत आहेत। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं मुंबईकरांना हा तिसरा धक्का बसलेला आहे। सीएनजी आणि पीएनजीचे दर वाढलेले आहेत। तर मग मित्रांनो, या दरवाढीबद्दल आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।